नमस्कार. मी परिधे गावचा लोकनियुक्त सरपंच विजय उर्फ मनोज पाटील. गेल्या रविवारी 22 मार्च रोजी आमच्या यात्रेच्या सुरुवातीच्या दिवशी ज्योतिबा येथे सासनकाठी पूजनाला गेलो असता तेथील पुजाऱ्यांनी जो काही अमानुष हल्ला आमच्या गावच्या भाविकांवर केला त्याच्या निषेधाचा मोर्चा म्हणून आज आम्ही दसरा चौकपासून कलेक्टर ऑफिसपर्यंत मोर्चाद्वारे त्यांना एक निवेदन देत आहोत. या निवेदनाचं स्वरूप असं असेल, या ज्योतिबाला लीन होण्यासाठी महाराष्ट्र राज्यातनं, जिल्ह्यातनं किंवा आपल्या आसपासच्या भागातनं बरेचसे भाविक श्रद्धेने येत असतात आणि तेथील मुजोर पुजारी अशा पद्धतीची मारहाण आणि अशा पद्धतीची वागणूक त्यांना तिथं देत असतात. आणि ही घटना फक्त आमच्या गावच्या लोकांच्या बाबत घडली असं दिसत नाही. ज्यावेळेला आम्ही हा निर्णय आवाज उठवण्याचा घेतला त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की याचे बळी फक्त आमचे गावकरी ठरलेले नाहीत, पण महाराष्ट्रातनं कानाकोपऱ्यातनं येणारा प्रत्येक सामान्य भाविक या असल्या मुजोर प्रवृत्तीचा बळी ठरलेला आहे. त्याचा निषेध म्हणून आज हा मोर्चा निघतो आहे. पण याच बरोबरीनं तिथल्या प्रवृत्तीचा विनाश व्हावा आणि तिथलं अशा मुजोर प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांना तिथून हटवावं या प्रमुख मागणीसाठी आम्ही हा लढा कायम सुरू ठेवत आहोत. त्यासाठी सर्व समाजातल्या विविध संघटना, आमच्या भोगावती खोऱ्यातील 52 गावातले सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, त्यांचे सर्व पदाधिकारी आणि गावकरी या आमच्याला मोर्चाला सहभागी आहेत. आणि महाराष्ट्र राज्यातून सुद्धा ज्या काही सेवाभावी संस्था आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला या फोनद्वारे किंवा पत्राद्वारे आम्हाला या गोष्टीसाठी समर्थन कळवलेलं आहे. आमचा लढा हा इथून मुजोर प्रवृत्ती जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत चालू राहील याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आजपर्यंत किती ग्रामपंचायतींनी यासाठी सपोर्ट केला आहे? आमच्याकडे लिखित स्वरूपात आमच्याकडे आजपर्यंत 48 ग्रामपंचायतीची लेखी पत्र आमच्याकडे आता उपलब्ध आहे. ती आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे सुपूर्द करत आहोत. विविध संघटना ज्या की जिल्ह्याच्या बाहेरच्या सुद्धा आहेत त्यांनी फोनवरनं आम्हाला कळवायचं काम केलेलं आहे. येत्या काळात तेही आम्हाला लेखी स्वरूपात आम्हाला पाठवत आहेत. मला वाटते याची व्याप्ती खूप वाढेल, कारण प्रत्येक भाविक याचा बळी ठरलेला आहे, सामान्य भाविक. तेव्हा त्यांचा त्या सर्वांच्या न्यायासाठी मात्र आम्ही हा लढा जरूर सुरू ठेवू. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.